आपल्या दुकानच्या ओपनिंगला राहिला होता फक्त एक दिवस आणि ओपनिंगच्या अगोदरच्या दिवशी अशा माणसाची एंट्री झाली ज्याचा कोणा विचार बी केला नसेल। अकोल्याच्या दास मोबाईलचे सर्व मयूरदादा इंगळे त्याचं ओपनिंगच्या एक दिवस अगोदर याचं कारण असं की ते केदारनाथले चालले होते। एक दिवस अगोदर का होईना पण ते आले हेच माझ्यासाठी एक महत्वाची गोष्ट होती। सोबतच ते आपल्यासाठी एक भेटवस्तू घेऊन आले। आता या भेटवस्तूचा वापर मी कुठे करणार आहे ते तुम्हाला लवकरच समजेल। मयूरदादाला घेऊन आम्ही आलो सरळ आयुष भाऊच्या दुकानावर म्हणजेच आपल्या संस्कृती सिलेक्शनवर। तठी बसून आम्ही ना अर्धा एक घंटा गप्पा गोष्टी केल्या, नाश्ता पाणी झालं। पण मयूरदादाला लंब्या प्रवासावर जायचं होतं म्हणून त्याचा जास्त टाइम काही आम्ही ना घेतला नाही। मयूरदादा सोबत त्याची टीम येल होती, त्याला टाटा केला। तठून वापिस आलो दुकानावर। गौरवले म्हटलं तू माल लावता होय तदलूक मी आलो शेगाव। दुसऱ्या दिवसची ओपनिंग होती, मग आपल्या माऊलीला आमंत्रण द्यासाठी सरळ आलो शेगावले। पण विषय असा झाला की आम्हाला आले उशीर झाला। मंदिराचं गेट नेमकंच बंद झालं होतं पण आमच्या संस्थांचे नियम एवढे कडक आहे की एकदा जर गेट बंद झाला तर कोणासाठीच उघडत नाही। मग दुरूनच मंदिराच्या कळसाचं दर्शन घेतलं आणि माऊलीला आमंत्रण दिलं आणि तेवढ्यातच अटी आपली इन्स्टा फॅमिली भेटली। सगळे सोबत मीना मग तरी बदाम शेक पेला। मग आलो रणित महाराजची भेट घ्यायला आणि त्याच्यासोबत मला तरी डबल बदाम शेक पेन पडला। तठून वापिस आम्ही आलो नांदुऱ्या। दुकानात आलो तर सगळा माल एकदम ओके मध्ये लावेल होता। रातचा 1 वाजला आम्हाला ओपनिंगच्या अगोदरच्या दिवशी दुकान बंद करायला। तर चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये। चाले भासा लाईट गिटा बंद कर बाबा, बिली उरायला मले।